नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्रोफेसर श्रीपाद महादेव माटे लिखित त्यांच्या सौभाग्याचा बावटा. सादर आहे कथा त्यांच्या सौभाग्याचा बावटा. त्यांचं मूळ नाव सत्यभामाबाई असं होतं, पण त्यांच्या नात्याची आणि आसपासची सारी माणसं त्यांना सत्यम काकू असंच म्हणत. पुष्कळदा असं घडतं की लहान मुलांच्या तोंडातला शब्द मोठी माणसं उचलतात. त्याप्रमाणे वयाने पोक्त झालेले लोक सुद्धा काकूंना सत्यम काकू अशीच हाक मारत. सत्यम काकूंचं सध्याचं ध्यान कसं आहे ते आपण मला विचारू नका. ते पुढे आपोआप प्रकट होईल. पण त्या जेव्हा 40-45च्या दरम्यान होत्या, तेव्हा त्या कशा दिसत ते सांगतो. सत्यम काकू खूप उंच होत्या. इतक्या की काही काही वेळा गणू काकांचा उल्लेख अनोळखी लोक त्या शेलाट्या बाईचा नवरा असाच करत. गणू काकांच्या मानानं सत्यम काकू खरोखर फारच उंच होत्या. अगदी विजोडच होत्या. पण पूर्वीच्या काळी लग्न फार लहानपणी होत असल्यामुळे पुढे कोण किती उंच होईल याचा अंदाज 7-8 वर्षांच्या वयाला कसल्याही दूरदर्शी आईबापांना सुद्धा करता येत नसे. सत्यभामा नातीदुती झाली आणि पुढे जी सरळत गेली ती उंच व्हायची थांबेच ना. गणू उंच होता होता थकला आणि थांबला. सत्यम काकूंना मूलबाळ झालंच नाही. नवस सायास देव देवऋषी इत्यादी सारे प्रकार झाले, परंतु कोणीच पावलं नाही. आणि सत्यम काकूंना हौस असली तरी मातृपदाचा लाभ त्यांना कधी झालाच नाही. तथापि आपण वांझ आहोत ही कल्पना त्यांना शेवटपर्यंत भावली नाही. त्यांना वाटे की गुरुचरित्रातल्या गोष्टीप्रमाणे आपल्या साठीच्या वयाला सुद्धा दत्तात्रयाचा अनुग्रह होईल आणि घरात पाळणा हलू लागेल. परंतु त्यांची ही वासना कधी तृप्त झाली नाही. त्या आपल्या सड्याच राहून गेल्या. मूल नसल्याचा उदासपणा जरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच उमटलेला असे तरी त्यांची प्रपंचाची हौस कधी मावळली नाही. हे हवं ते हवं, हे केवढ्याला मिळतं ते केवढ्याला मिळतं असा त्यांचा हव्यास सारखा चाललेला असे. कपाळावर मोठा थोरला कुंकवाचा टिळा, हातात काळ्या बांगड्यांचा कणकणाट, एक एक पांढुरक्या सोन्याची पाटली आणि बाजरीपेक्षाही लहान मोत्यांची आजे सासूबाईंपासूनची चालत आलेली एक कळकट नथ हा सत्यम काकूंचा नेहमीचा साज असे. सारं घर ओकं ओकं असलं तरी काकूंच्या तोंडावर आशेची छाया मधून मधून झळकत असे. गणू काका त्यांना नकळत त्यांच्याकडे पाहत आणि मनात म्हणत, हिला काय वाटतंय कोणास ठाऊक. पोर ना सोर, पण हिचा संसाराचा पिंगा काय चाललाय तो पहा. पण सत्यम काकूंनी अजून आशा सोडली नव्हती आणि त्या आशेच्या पोटीच त्यांना हा उल्हास वाटत असे. नातीदुती झाल्यावर कितीतरी वर्षांनी त्या अमकीला 4 मुलं झाली आणि तमकीला 6 मुलगे झाले अशी अनेक उदाहरणं सत्यम काकूंच्या मनाच्या स्मरणवहीत लिहिलेली असत. आणि गणू काका एखाद्या वेळी काही निराशेचं बोलू लागले तर ती सगळी चोपडी त्या त्यांच्या पुढे उघडून दाखवत. गणू काका आडव्या अंगाचे, ठेंगणे आणि बोजड दिसत. आपण देखणे आहो असा त्यांचा समज असे आणि त्या देखणेपणात भर घालण्यासाठी त्यांची काही खटपट चालू असे. भिक्षुकीचा व्यवसाय तेव्हा 4 घरी जावं लागे आणि बायका पुरुषात हिंडावं लागे. तेव्हा यजमानांनी निभ्रांत राहावं म्हणून साधी बोळी चर्या ठेवणं आवश्यक होतं. पण त्या साधेपणात सुद्धा बारकासा नखरा करण्याकडे गणू काकांचा ओढा असे. ते 2 भुवयात चोचदार शेंदूर लावीत आणि घरी एकटे बसलेले असले म्हणजे हातात चिमटा घेऊन कपाळाच्या भोवतालचे केस कमानीसारखे करून ठेवण्याचा त्यांना नाद असे. त्यांच्या बंडीच्या खिशात एक लहानशी आरशाची डबीही असे. पण आपण फार नखरा करू लागलो तर यजमानांच्या डोळ्यावर येईल अशी धाकधूक मात्र त्यांना नेहमी असे. ते वर्णाने फार सुंदर दिसत. त्यांना पायांच्या शिरांचा वगैरे कसलाही रोग नव्हता. पण त्यांनी पायांच्या दोन्ही अंगठ्यांना चांदीची घट्ट वेढणी बसवलेली होती. चालताना
त्यांचा होणारा मंद आघात आपल्या सौंदर्यात भरच घालतो असं गणूकाका समजत. यजमान कृत्याच्या वेळी मंत्राधिकांचा मोठाच गडगडाट त्यांच्या मुखातून चाले आणि त्यांची वाणीही चांगली स्पष्ट होती. अर्थात गावातील 10-20 घरं त्यांच्या भिक्षुकीची म्हणून ठरलेली होती. तेवढ्यावरच त्यांचं चांगलं चालत असे. सवाष्ण ब्राह्मण घालण्याचा प्रघात आता मोडत चाललाय, पण पूर्वी तो फार जारी होता. टू झालं की मेहून सांगायची वहिवाट होती. त्यामुळे गणू काकांच्या बरोबर सत्यम काकूही जेवावयास जात. आपल्याला जर एक मुलगा असता आणि एक मुलगी असती, तर सवाष्ण, ब्राह्मण, मुंजा आणि कुवारीण असा साराच संच आपल्या घरी सजून राहिला असता, असं काकूंना कितीदा तरी वाटे. ते नाहीतर नाही, पण आपला सवाष्णपणाचा हक्क काकू यथासांग भोगत असत. अशा प्रकारे वर्षांमागे वर्षे गेली आणि दोघा नवरा बायकोंच्या मुखावर जरेची कळा येऊ लागली. कालमान बदललं. यजमानांची घरं कमी झाली, प्राप्ती घटू लागली आणि गणू काकांना काही नवा व्यवसाय पाहणं प्राप्त झालं. चैत्र महिना सुरू झाला म्हणजे घरोघरी हळदी कुंकवाचे समारंभ होत आणि सुवासिनींना आमंत्रण करावी लागत. सौभाग्याचा सोहळा वर्षातून एकदा व्हावयाचा. अर्थात जितक्या जास्त घरी आमंत्रण देता येईल तितक्या घरी देण्याची वहिवाट असे. ही आमंत्रणं देण्याचं काम गणूकाका पत्करू लागले. ते तरी काय करणार? भिक्षुकीतून पुरेशी प्राप्ती होईना आणि या महिन्याची त्या महिन्याला गाठ पडेना. चूल तर कशी ना कशी चालली पाहिजे. तेव्हा असलं काही काम करणं त्यांना भागच असे. गणू काका हे त्यांचं नाव हळूहळू मागे पडू लागलं आणि गणू बोलावणेकरी असं नवी पोरं त्यांना म्हणू लागली. दोषी कोणच नव्हतं, पण काळाच्या ओघात असा अनिष्ट फरक पडत गेला. चैत्र सुरू झाला की बोलावण्यांची झुंबड उडे आणि गणू बोलावणेकरी घरात आहेत का असं विचारत रोज 5-6 माणसं तरी येत. नवऱ्याला मिळालेलं हे नवं नाव कानावर आलं म्हणजे सत्यम काकूंना रागाचा अगदी कड येई. त्या म्हणत, अहो आम्ही भिक्षुक 25 यजमानांच्या घरी वागलेले आणि थोरा मोठ्यांशी आमचा संबंध, पण ही माणसं यांना बोलावणेकरी म्हणू लागली. नाव आवडत नाही म्हणून गप्प बसणं कसं बरं शक्य होतं? गणू बोलावणेकरी आहेत का असं कोणी विचारलं म्हणजे होय आहेत असं म्हणणं भागच असे. अपमानाची ही गोळी गिळून सत्यम काकू परसात जात आणि गणू काकांना सांगत, बोलावण्याची यादी आली आहे. हातातलं काम टाकून काका चटकन ओसरीवर येत, कारण गिऱ्हाईक वाया जाऊ देणं बरोबर झालं नसतं. एका सकाळात अशा 5-6 याद्या जमा झाल्या म्हणजे जेवणाच्या आधीच गणू काका आमंत्रण करून येत. मग स्नानसंध्या जेवण आटपून मळक्या तक्क्याला डोई देत आणि घटका अर्धी घटका घोरत पडत. तेवढ्या वेळात सत्यम काकूंच्या 2-4 खेपा तरी बाहेर होत. ओसरीवरील गोणपाटाच्या बैठकीवर याद्या पडलेल्या असत, पण सत्यम काकूंना त्यांचा काही उपयोग नव्हता. बायकांनी लिहावं वाचावं ही चाल पुढे पडली. काका जागे झाले म्हणजे सत्यम काकू मोठ्या आस्थेनं कोणाकोणाच्या घरी हळदी कुंकू आहे हे विचारत आणि काका सुद्धा चंची गुंडाळत गुंडाळत त्यांना नीट खाणाखुणा सांगत. काकांकडे बोलावण्याचं काम देणारे लोक तरी इतके निष्काळजी की काकूंना आमंत्रण द्यावं हे सुद्धा त्यांना सुचत नसे. पण त्यांना सुचलं नाही तरी सत्यम काकू गृहीतच धरून चालत की आमंत्रण आलेलीच आहेत. काकांची सुद्धा याला हरकत नसे. 4 वाजले म्हणजे त्या पांढुरक्या झालेल्या पाटल्या, तो कळकट नथेचा गाडा असा नेमस्त शृंगार करून सत्यम काकू घरातून बाहेर पडत. बरोबर एक मोठा थोरला धडपा असे. बायकांचे ताफे गावातून हिंडू लागले म्हणजे सत्यम काकू त्यातच शिरत आणि जिथे जिथे वसंतोत्सव असे तिथे तिथे जाऊन त्या सौभाग्याची खंडणी वसूल करीत. दिवस आत्ताच्या सारखे भिकारडे नव्हते. अगदी गरिबाच्या घरी सुद्धा ओंजळ दीड ओंजळ हरभरे घालीत, एखादी काकडी देत, चांगली द्रोणभर हरभऱ्याची डाळ देत. पण माणसं जर थोडी जिवट असली तर बायकांना सौभाग्य लेणीही मिळत. बांगड्या, खण, हळदी कुंकवाच्या मोठाल्या पुड्या, बत्तासे हे देऊन सवाष्णींना रस किंवा पन्हही पाजत. सत्यम काकू जमलेली खंडणी धडप्यात घेत,
पण रस किंवा पन्ह त्यांना नाईलाजास्तव तेथेच प्यावं लागे. पिताना त्यांना काकांची आठवण नेहमी होई आणि साधलं असतं तर त्यांनी कासंडीभर रस किंवा पन्ह घरी नेलंही असतं, पण तशी चाल नव्हती. वसंतोत्सवाचे पत्ते काकूंना घरातच कळलेले असत. त्या ठिकाणी तर त्या जातच, पण आणखी कोणाच्या दारापुढे जर का रांगोळी दिसली, तर सवाष्णपणाच्या अधिकारावर त्या बेलाशक तिथेही जात. बोलून चालून वसंतोत्सव आणि सवाष्ण आपल्या पायाने चालत आलेली म्हणून काकूंचा कोणी अव्हेर करत नसे. शिवाय घरातील यजमानीणबाई, सुना, लेकी, नणंदा यांपैकी कोणाच्या तरी स्वतंत्र ओळखीच्या या असतील असं बाकीच्या बायका समजत असत. अर्थातच जमलेल्या अनेक सवाष्णींमध्ये घुसमटून जाऊन आपला ओटीचा हक्क त्या बजावीत. काही काही वेळा तर कोणी श्रीमंतिणी स्त्रिया त्यांना बरोबर घेऊन जात. बाईसाहेबांचा ज्या मानाने आदर सत्कार व्हावयाचा त्या मानानेच भटीणबाईंचाही थोडा बहुत तरी होई. अशा प्रकारे चैत्राच्या महिन्यात सत्यम काकू पुष्कळच हरभरे गोळा करत. बोलावणं आलं नसताना आपण जातो अशी रुखरुख त्यांच्या मनाला असे आणि ही सगळ्या गावात हिंडते, पण हिला एकतरी आमंत्रण असतं का नाही, असं गणू काका आपल्या मनाशी पुटपुटत असत. पण काकू किंवा काका यांनी या गोष्टीचा कधीही उच्चार केला नाही. मनोमन साक्ष दोघांनाही असे. पण गौरीचे दिवस तर सौभाग्याचा अधिकार म्हणून ओटीला जायला काय हरकत आहे, अशी स्वतःची समजूत ती उभयता घालीत असत. संध्याकाळपर्यंत आलेले भिजवलेले हरभरे काकू दुसऱ्या दिवशी उन्हात घालत आणि जसजसे वाळतील तसतसे भरून ठेवून महिन्याच्या शेवटी एकदा भरडून टाकत. रोज थोडी थोडी भर पडत आहे हे पाहून त्यांना भारी आनंद वाटे. आणि शेवटी एकदा डाळ झाली म्हणजे त्या म्हणत, चला वर्ष 6 महिन्यांची डाळ झाली. पाखडून उरलेल्या चुनीची केलेली शेंगोळी गणू काकांना पुढे 4-2 दिवस खावी लागत. असं हे जोडपं कसे ना कसे दिवस कंठीत होतं. लग्नमुंजीचे दिवस आले म्हणजे वशिल्याच्या भटजींच्या बरोबर गणू काका लग्न मंडपात जात आणि इकडलं सामान तिकडे तिकडलं इकडे अशी काही उमेदवारी करू लागत. विद्वान भटजींना माहीत असे की ह्या गृहस्थाचं नीट चालत नाही आणि म्हणून याला काही आश्रय दिला पाहिजे. यजमान व यजमानिनी यांच्या देखत ते मुद्दामच म्हणत, गणू काका, बोहल्याच्या वह्या नीट आणल्या आहेत की नाही ते पहा. ही रांगोळी घालायची चुकलेली दिसते. हे शब्द कानी पडताच आपण मुख्य भटजींचे दुय्यम आहो आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे काही बारीक सारीक कामं करण्याचा अधिकार आपल्याकडे आलेला आहे असं काकांना वाटू लागे. आगंतुकीची ओशाळगत त्यांच्या मनातून निघून जाई आणि मग आपली स्वतंत्रच ओळख आता झाली आहे असं मानून ते नवी कामं यजमानीबाईंना मोठ्या तरतुदीनं विचारून घेत. व्याह्यांची पंगत कुठे बसायची, नवऱ्या मुलाचं ताट कुठे ठेवायचं हे ठरवण्याचं जोखमाचं काम सुद्धा ते शिरावर घेत असत. दरम्यान एखादे वेळी अथवा बहुधा सत्यम काकू मध्येच मंडपात येत आणि आहेत का आहेत का म्हणत थेट माजघरापर्यंत जात. कोण हवं म्हणून यजमानीबाईंनी विचारलं म्हणजे थोडी मान वाकडी करून सलज्ज मुखानं त्या काकांच्याकडे पाहत. यावर बाईसाहेब म्हणत, होय का, आम्हाला नाहीये माहिती. गणू काका तुम्ही यांना का नाही घेऊन आलात? गणू काका विनयाने म्हणत, आपल्याला आगंतुकीचा भारी कंटाळा आहे. बाईसाहेबांनी म्हणावं, अहो यात आगंतुकी कसली अन काय, 4 माणसं आली गेली तर आपल्याला हवीच असतात. त्यातून एक सवाष्ण जास्त जेवली तर आम्हाला पुण्याचीच जोड आहे. बाईंचे हे शब्द ऐकताच सौभाग्याचं नवं स्फुरण येऊन सत्यम काकू ओचा पदर घट्ट आवळीत आणि जणू काही आपण पडेल त्या कामाला तत्पर आहो असा आविर्भाव करीत. अशा प्रकारे लहानसं कार्य असलं तर 2 दिवस, मोठं कार्य असलं तर 4-5 दिवस असं उभयंतांचं परभारे भागत असे. शिवाय दक्षिणा कनवटीला लागे ती निराळीच. श्रावण महिना, भाद्रपद महिना हे दिवस आले म्हणजे सत्यम काकू आपला सौभाग्याचा अधिकार निरनिराळ्या तऱ्हेने चालवित असत. गणू काका फार जल्दीनं थकू लागले होते. त्यांची गावातली भ्रमंती कमी होऊ लागली होती. पण याच कारणासाठी सत्यम काकू अधिकाधिक हिंडू लागल्या होत्या आणि याला त्यांच्यापाशी एकच परवाना होता आणि तो म्हणजे त्यांचं सौभाग्य हा होय.
नवरात्राची सवाष्ण म्हणून 10 दिवस जेवायला जाता आलं तर पाहावं, अशी त्यांची टेहळणी नेहमी चालू असे. सुदैवाने त्यांना या कामात यशही मिळे. जेवायला जावयाचं म्हणजे त्या बऱ्याच आधी जात. काही थोडी उमेदवारी करू लागत. केळीची पानं पुसावीत, लिंब चिरावीत, यजमानीणबाई ताक कुसळू लागल्या तर त्यांच्या हातातील रवी आपण घ्यावी, पंक्तीचं पहिलं वाढप आपल्याकडे घ्यावं, अशी ही उमेदवारी असे. बोलणं निघे आणि मग काकू म्हणत, त्यांना काही फारसं जात नाही, एवढे खाल्लं म्हणजे ते संध्याकाळी तोंड सुद्धा उघडीत नाहीत. मग आता घरी कोण आहे? असं यजमानीणबाई विचारीत. काकू उत्तर करीत, घरी कुठलं कोण आहे? मी आता इथनं जाईन तेव्हा भात करून घालीन. यायच्या आधीच केला असता, पण आपलं अडेल म्हणून आधी आले. काकूंचं हे सौजन्य पाहून यजमानीणबाई गहिवरून जात. त्या म्हणत, काकू, गेल्यावर करायला कशाला हवं? वाढूनच घेऊन जा इथून. एखाद्या वेळी तर कोणी कोणी म्हणत, की आम्हाला आयतं मेहूनच होईल, तुम्ही त्यांना 10 दिवस घेऊन या. आम्ही त्यांना बोलावणं पाठवतो बरं. काकूंच्या या करामतीला असं सुंदर फळ येई आणि मग नवरा बायको 10 दिवसपर्यंत सुखाने गोड घास खात असत. पण हा नवरात्राचा हंगाम नुसत्या गोड घासावरही जात नसे. दसऱ्याच्या दिवशी बाईसाहेब काकूंची ओटी खाणा नारळाने भरत आणि एखाद्या वेळी लुगडंही देत. असा हा सौभाग्याचा महिमा होता. गणू काकांची शरीराची ऐट आता जवळजवळ नाहीशी झाली होती. अनवाणी चालून चालून त्यांचे पाय पातळ होत गेले. हातापायांची बोटं सुरकुतून गेली. अर्थातच ठेक्यावर चालण्यासाठी पायांच्या अंगठ्यात घातलेली चांदीची वेढणी गळून पडली. त्यांच्या बंडीच्या खिशात आता आरशाची डबी राहीनाशी झाली आणि कपाळावरची केसांची कमानही नाहीशी होऊन त्यांच्या चरबट आणि करड्या दाढीमिशा कशा तरी वाटू लागल्या. सत्यम काकू अगोदरच उंचच्या उंच, पण अंगावर थोडं मांस असल्यामुळे त्या जरा तरी बऱ्या दिसत. पण वयाने आणि कष्टाने त्या अगदी वाळत चालल्या आणि अधिकच शेलाट्या दिसू लागल्या. एखाद्या वेळी वाटे की ही बाई तिरकमठ्यासारखी वाकडी होईल की काय कोणास ठाऊक. स्नानसंध्या आवरून परसातल्या चाफ्याच्या झाडाखाली एक आडनिडा कट्टा होता, त्यावर गणू काका सुन्नपणाने बसत. आता तर काकूंना फारच कष्ट पडू लागले, कारण गावातील ये-जा अगदी संपत आली. पण सुवासिनीपणाची पताका कपाळावर लावून काकू सर्वत्र संचार करीत आणि एखादं वाण, एखादा खण, एखादी ओटी, एखादं आमंत्रण असं काहीतरी घेऊन परत येत. रोज 12 वाजेपर्यंत चुलीला मिलीट लागलेलं असे. न जाणो आपण भात टाकावा आणि तिकडून जेवायचं आमंत्रण यावं असं होईलच काका काकूंना वाटे. आमंत्रणाची वेळ पूर्ण टळली म्हणजे काकू परसातील गौरी आणून चुलीला पेटवण घालीत. 2 वाजता जेवण झालं म्हणजे जेवणं उशिरा झालेली असल्यामुळे रात्रीच्या जेवणाला अर्थातच भाक्या बसे. दोघंही थंडा फराळ करीत आणि अशानं प्रकृती चांगली राहते अशी मनाची समजूत करून घेत. काकांचं ध्यान आता सुकून गेलं होतं. त्यांची हडकलेली शरीरयष्टी पाहून काकूंना खरोखरच दुःख होई आणि आपल्याकडे पाहून हिला दुःख होतं, यामुळे काकांना दुःख होई. आपल्याला आहेवपणे मरण यावं व आपलं सोनं व्हावं असं काकूंना कितीदा तरी वाटे. पण लग्नाच्या वेळी नवरी नवऱ्यापेक्षा लहान असली पाहिजे आणि मरायच्या वेळी ती नवऱ्याच्या आधी गेली पाहिजे, हा दुहेरी जाचक न्याय कोणालाच सांभाळता येण्यासारखा नसतो. काकू थकल्या खऱ्या, पण त्यांची काठी चांगली टिकून राहिली. मात्र त्यांच्या कपाळावरचा सौभाग्याचा टिळा रोडकेपणामुळं अधिकाधिक उठून दिसू लागला. आता तुम्ही काकूंच्या घरात पाऊल टाकलत तर तुमच्या मनात चर्र होऊन जाईल. तुमची दृष्टी दांड्याकडे गेली तर 2 तांबडी जुनेरी तिथं वाळत असलेली तुम्हाला दिसतील. आता तिथे चोळी किंवा काळं लुगडं दिसावयाचं नाही. आत गेलात तर एक म्हातारी किडकिडीत बाई चुलखंडाशी बसून भाकरीच्या पिठाचं थालीपीठ थापत आहे आणि कोण आहे म्हणून खोकत खोकत बाहेर पाहत आहे, असा देखावा दिसेल. याच त्या सत्यम काकू हे कोणाला खरंही वाटणार नाही. कितीही गरिबी असली, कितीही ओशाळगत वाटत असली आणि आगंतुकी करावी लागली असली, तरी चाफ्याखालील कट्ट्यावर जोपर्यंत रोडकेही गणूकाका बसलेले होते, तोपर्यंत सत्यम काकूंना कुठेही जाण्याचा अधिकार होता.
कारण त्या सौभाग्यवती होत्या. आता त्यांना कोण विचारतो? त्यातही त्यांना मुलगा असता तर त्यांचं दर्शन कोणी अशुभ मानलं नसतं. पण सत्यम काकू वांझोट्या होत्या आणि आता त्या विधवाही झाल्या होत्या. पुढल्या दारापासून परड्याच्या शेवटच्या दारापर्यंत सारं घर आपल्या मागे लागलंय असं त्यांना वाटे. घराचं घरपण गणूकाकांवर अवलंबून होतं आणि सौभाग्याची पताका हाती घेऊन सत्यम काकू सगळीकडे मिरवत असत. आता लग्न नाहीत, मुंजी नाहीत, वाणं नाहीत, खण नाहीत, जेवणं नाहीत. आता फक्त बापुडवाणं वैधव्य पदरी आहे. कोणी आयाबायांनी पापड करायला, लोणचं घालायला, नाहीतर भाजणी दळायला बोलवलं, तर एक सातविटका झालेला मुकटा नेसून भुईकडे बघत काकू ओळखीच्या घरी जातात. कारण त्यांचा सौभाग्याचा बावटा आता कायमचा खाली आलेला आहे.